80 कोटी लोकांचं लिव्हर खराब होणार. दोन असे पदार्थ की जे खाल्ल्यानं लिव्हर होतं खराब. अतिशय धक्कादायक संशोधन उघडकीस. संपूर्ण देशात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. आता दारू न पिताही लिव्हर खराब होणार. दोन असे पदार्थ जे सगळ्यात धोकादायक आहे आणि जे भारतातील प्रत्येक घरामध्ये नियमितपणे खाल्ले जातात, ज्यामुळे आता संपूर्ण देशात सर्व लोकांचं लिव्हर खराब होणार. सुरुवातीला लोकांना वाटायचं की फक्त दारू पिल्यामुळेच लिव्हर खराब होतात, पण दोन दारूपेक्षाही भयानक वस्तू अशा आहेत ज्या लोक दररोज खातात. या सुरक्षित आहे म्हणून खातात आणि ज्यामुळे संपूर्ण देशात आता लिव्हर खराबीची महामारी येऊ शकते. 80 कोटी जनतेला धोक्याचा इशारा देणारी माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध डॉक्टरांनी यासाठी एक तातडीची सूचना प्रसिद्ध केली आहे. दारूपेक्षाही एक भयंकर गोष्ट जिच्यामुळे 80 कोटी लोकांचे लिव्हर खराब होणार आहे. एक अशी वस्तू जी मद्यापेक्षाही अधिक घातक आहे आणि जी आपण नकळतपणे रोजच्या आहारात खातोय. 80 कोटी लोकांचे लिव्हर निकामी होण्याचा धोका आता वाढला आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की फक्त दारू पिणाऱ्या व्यक्तीलाच लिव्हर खराब होण्याचा धोका असतो. लोक सर्रास म्हणतात की मी जर मद्यपान करत नाही तर माझं लिव्हर कसं काय बिघडेल. पण सध्या झालेल्या एका नवीन संशोधनात अशी एक धोकादायक बाब समोर आली आहे जी दारूपेक्षाही भीषण आहे. ही गोष्ट आपण कळत नकळत दररोज खातोय, ज्यामुळे देशातील 80 कोटी नागरिकांना लिव्हर खराब होण्याचा मोठा धोका निर्माण झालाय. याच कारणामुळे नामवंत डॉक्टरांकडून एक तातडीची वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. असा एक रुग्ण आढळला ज्याला दारूचे अजिबात व्यसन नव्हतं, तरीही त्याचे लिव्हर पूर्णपणे खराब झालं होतं. आता दारू न पिणाऱ्या लोकांसाठीही लिव्हर खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. लोक म्हणतात आम्हाला तर कोणतंही व्यसन नाही, मग आमचं लिव्हर कसं काय बिघडेल. पण ही घटना तुमचे डोळे उघडणारी ठरणार आहे. नामांकित डॉक्टरांनी दिलेला हा संकेत तुम्हाला जाणून घ्यावाच लागेल. 4 मित्र होते जे रोज एकत्र फिरायचे, पण त्या मित्रांपैकी एकाचं नाव अविनाश होतं. त्यातील 3 मित्रांना दारूचे व्यसन होतं आणि चौथा मित्र अविनाश याला मात्र कसलंही व्यसन नव्हतं. लक्षात घ्या, अगदी चांगल्या सुशिक्षित घरात राहणारे हे 4 मित्र होते. अविनाश हा एक अतिशय सुसंस्कृत, देवभक्त आणि निर्व्यसनी मुलगा होता. तो रोज ईश्वराची पूजा केल्याशिवाय घराबाहेर पडत नसे. चहा कॉफीचं सुद्धा त्याला फारसं वेड नव्हतं, मग दारू तर लांबचीच गोष्ट. अविनाशचे 3 जिवलग मित्र होते. हे चौघेही नेहमी एकत्र फिरायचे, पण या मैत्रीत एक मोठा फरक होता. अविनाशचे 3ही मित्र पक्के तळीराम होते. त्यांना रोज दारू लागायची. कधी मेजवानी असली की ते दारू प्यायचे आणि अशावेळी अविनाश त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवायचा, कारण अविनाशला साध्या विडीचं किंवा सिगारेटचंही व्यसन नव्हतं. एकदा रात्री हे चौघे मित्र पार्टी करून परतत होते. नेहमीप्रमाणे मित्रांनी दारू प्यायली होती, पण अविनाशने मात्र फक्त साधा वरण भात खाल्ला होता. तो स्वतः गाडी चालवत होता. त्याने सर्व मित्रांना त्यांच्या घरी सोडलं आणि तो स्वतःच्या घरी आला. पण अचानक मध्यरात्री त्याच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. वेदना इतक्या भयंकर होत्या की अविनाश जमिनीवर लोळू लागला. त्याला श्वास घेणं कठीण झालं होतं. त्याला वाटलं कदाचित गॅस झाला असेल किंवा अपचन झालं असेल, पण कळा थांबण्याचं नाव घेत नव्हत्या. त्याने कसंबसं आपल्या मित्रांना फोन केला. मित्र आले, पण ते स्वतः नशेत होते. अविनाशची अवस्था पाहून त्यांची नशाच उतरली. त्यातला एक मित्र म्हणाला, अरे अविनाश, आम्ही एवढी दारू पिलोय, चिकन मटन खाल्लंय, आम्हाला काही झालं नाही आणि तुला साधं जेवण करून असं काय होतंय. अविनाश विव्हळत म्हणाला, काहीही करा पण मला डॉक्टरांकडे घेऊन चला. गेल्या 2 महिन्यांपासून त्याला असा अधूनमधून त्रास व्हायचा, पण आज मात्र पाणी नाकातोंडाशी गेलं होतं. मित्रांनी अविनाशला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे गेल्यानंतर जे घडलं ते ऐकून तुमचे पाय कापायला लागतील. डॉक्टरांनी अविनाशला पाहताच विचारलं, हा मुलगा खूप दारू पितो का. मित्रांनी उत्तर दिलं, नाही डॉक्टर, हा तर देवाला मानणारा मुलगा आहे. याला साध्या तंबाखूचंही व्यसन नाही. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. रक्ताचे रिपोर्ट आले, पण त्यात काहीच स्पष्ट होत नव्हतं. स्कॅनिंगमध्येही सुरुवातीला काही सापडलं नाही, पण अविनाशच्या पोटातील वेदना वाढतच होत्या. शेवटी डॉक्टरांनी काळजावर दगड ठेवून एक निर्णय घेतला. त्यांनी अविनाशची लिव्हर फंक्शन टेस्ट करायला सांगितली. रिपोर्ट आला आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं उडालेला रंग पाहून मित्रांच्या मनात धडकी भरली. डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, अविनाशचं लिव्हर निकामी होण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलंय. त्याचं लिव्हर आतून पूर्णपणे सडलंय. हे ऐकताच मित्रांच्या डोळ्यात पाणी आलं. ते रडत ओरडले, डॉक्टर साहेब, हे कसं शक्य आहे. आम्ही रोज बाटल्या संपवतोय, तरी आमचं लिव्हर ताट आहे. आणि या निरपराध अविनाशलाच ही शिक्षा का. ज्याने कधी दारूला स्पर्शही केला नाही, त्याचं लिव्हर कसं काय सडलं. डॉक्टरांनी जे उत्तर दिलं तेच उत्तर आज 80 कोटी भारतीयांसाठी धोक्याची घंटा आहे. डॉक्टर म्हणाले, लिव्हर सडण्यासाठी फक्त दारू जबाबदार नसते. दारूपेक्षाही भयानक पदार्थ आपण दररोज जेवताना खात असतो, पण त्याची कल्पनाच आपल्याला नसते. मित्रांनो, अविनाशच्या निमित्ताने एक असं सत्य समोर आलंय ज्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलंय. ते 2 पदार्थ कोणते आहेत जे आपण रोज खातोय. 1. अतिप्रमाणात साखर आणि प्रोसेस्ड फ्रुक्टोज, साखरेचा सापळा. आपल्याला वाटतं की साखर फक्त मधुमेह वाढवते, पण डॉक्टर सांगतात की जेव्हा आपण अतिप्रमाणात साखर, गोड पेये, कोल्ड्रिंक्स किंवा पाकिटबंद पदार्थ खातो, तेव्हा त्यातील फ्रुक्टोज थेट लिव्हरवर हल्ला करतं. लिव्हरला या साखरेचं रूपांतर चरबीत करावं लागतं. हळूहळू लिव्हरवर चरबीचा डोंगर साचतो आणि यालाच म्हणतात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. ही चरबी दारूच्या विषापेक्षाही जास्त वेगाने लिव्हरला जाळून टाकते. दुसरा,
रिफाईंड तेल आणि ट्रान्स फॅट्स. दुसरा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आपण रोज वापरत असलेलं रिफाईंड तेल आणि जंक फूडमधील तेल. हॉटेलमधील पदार्थ, वडापाव, समोसे किंवा वारंवार गरम केलेल्या तेलातील पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा लिव्हरला ते पचवणं अशक्य होतं. हे तेल लिव्हरच्या पेशींना आतून सडवायला सुरुवात करतं. अविनाशला बाहेरचं चटपटीत खाण्याची खूप सवय होती. जरी तो दारू पीत नव्हता तरी तो रोज अतिप्रमाणात तेलकट आणि साखरेचे पदार्थ सेवन करत होता. हीच ती चूक आहे जी देशातले 80 कोटी लोक रोज करत आहेत. आज आपल्या देशात एक नवीन प्रकारचा राक्षस जन्माला आलाय, ज्याचं नाव आहे नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज. दारूमुळे होणारे आजार आपल्याला माहीत होते, पण काहीही व्यसन नसताना होणारा हा आजार अधिक भीतीदायक आहे. जेव्हा लिव्हरमध्ये चरबी साचते तेव्हा सुरुवातीला काहीच लक्षणं दिसत नाहीत, पण जेव्हा ती चरबी सडायला लागते तेव्हा लिव्हरला अक्षरशः भेगा पडतात. यालाच लिव्हर सिरोसिस म्हणतात. एका जागतिक पाहणीनुसार भारतातील 65 ते 80 कोटी लोक सध्या याच मृत्यूच्या जाळ्यात अडकले आहेत. या विनाशाची लक्षणं काय आहेत? पोटात सतत गॅस होणे किंवा जडपणा वाटणे, थोडेसे पदार्थ खाल्ले तरी पोट भीषण प्रमाणात दुखणे, अकारण वजन वाढणे किंवा पोटाचा घेर वाढणे, सुटलेलं पोट, डोळे आणि नखे पिवळी पडणे, सतत थकवा जाणवणे आणि झोप न येणे. जर तुम्हाला यापैकी काहीही जाणवत असेल तर सावध व्हा. तुमचं शरीर तुम्हाला शेवटचा इशारा देत आहे. डॉक्टर प्रणिता अशोक आणि अनेक मोठ्या तज्ज्ञांच्या मते आपली बदललेली जीवनशैलीच खरी खुनी आहे. व्यायामाचा अभाव, जास्त कॅलरीज असलेलं जंक फूड आणि वाढता स्थूलपणा यामुळे आपली शरीरं आतून सडत आहेत. 1. साखर आणि मीठ कमी करा. हे 2 पदार्थ तुमच्यासाठी संथ विष आहेत. 2. रिफाईंड तेल टाळा. शक्य असल्यास घाण्याचे तेल वापरा. 3. झोप आणि पाणी. शरीराला पुरेशी विश्रांती आणि पाणी द्या, जेणेकरून लिव्हर स्वतःला साफ करू शकेल. 4. पालेभाज्यांचा वापर. आहारात नैसर्गिक अन्नाचा समावेश करा. प्रक्रिया केलेली गोड पेय आणि शिळे अन्न म्हणजे लिव्हरसाठी विषच आहे. वजन वाढणे आणि पचन बिघडणे ही या विनाशाची नांदी आहे. ज्यांचे वजन वाढले त्यांनी आत्ताच सावध व्हा. प्रेक्षकांनो, व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुमच्याशी थोडं मनापासून बोलू इच्छितो. आत्तापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते ऐकून तुम्हाला भीती वाटली असेल. मला ते पूर्णपणे समजते. पण लक्षात ठेवा, ही भीती तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्या घरातल्या कोणाचं तरी आयुष्य वाचवण्यासाठी आहे. आपण सगळे असेच म्हणतो ना की मी दारू पीत नाही, मी काही चुकीचे करत नाही, मला कुठले व्यसन नाही. पण आजचा प्रश्न वेगळा आहे. आपण आपल्या मुलांना जे चॉकलेट्स, कोल्ड ड्रिंक्स किंवा बाहेरचं अन्न देतोय ते त्यांच्या लिव्हरसाठी सुरक्षित आहे का? अविनाशसारखा तरुण जर मृत्यूशी झुंज देऊ शकतो तर आपण किती सुरक्षित आहोत? मित्रांनो, अविनाशची ही हृदयद्रावक गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच भीती निर्माण झाली असेल. पण माझी ही कळकळीची विनंती आहे की फक्त घाबरून जाऊ नका, कारण ही भीती तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्या आणि माझ्या घरातल्या कोणाचंही तरी आयुष्य वाचवण्यासाठी आहे. जर 80 कोटी लोकांचे लिव्हर धोक्यात असेल तर एक गृहिणी म्हणून किंवा घराची जबाबदारी व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो? मी तुम्हाला अशा 4 साध्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता. 1. साखरेचा स्मार्ट पर्याय. आपण मुलांना प्रेमाने चॉकलेट्स, बिस्किट्स किंवा कोल्ड्रिंक्स देतो, पण लक्षात ठेवा हे त्याच्या लिव्हरसाठी संथ विष आहे. माझा सल्ला, जर तुम्हाला किंवा मुलांना गोड खावंसं वाटलं तर ज्यूस पिण्याऐवजी पूर्ण फळं खा. फळांमधील फायबर लिव्हरचा साखरेचा थेट धक्का बसू देत नाही आणि पचन सुलभ करतात. 2. स्वयंपाकघरातील तेल बदला. आपण जाहिरातीमध्ये जे लाईट आणि रिफाईंड तेल आणतो ते प्रत्यक्षात हाय प्रोसेस्ड असतं. अविनाशच्या बाबतीत तेच तेल सायलेंट किलर ठरलं. कृती, शक्य असेल तर लाकडी घाण्याचा शेंगदाणा, तीळ आणि करडईचं तेल वापरा. सुरुवातीला हे महाग वाटेल, पण हॉस्पिटलच्या बिलापेक्षा नक्कीच स्वस्त आहे. डिटॉक्सचा वापर. सोपा घरगुती नियम. डिटॉक्सचा सोपा घरगुती नियम. लिव्हरला स्वतःला स्वच्छ करण्याची ताकद निसर्गाने दिली आहे, पण आपण त्याला संधी देत नाही. टीप, रोज सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यात अर्ध लिंबू पिळून ते प्या. लिंबामधील व्हिटॅमिन सी लिव्हरला आतून धुवून काढण्याला मदत करतं. ते अत्यंत साधे पण प्रभावी आहे. 4. रात्रीची जेवणाआधी 10 मिनिटांची शतपावली. जेवण झाल्यावर लगेच झोपणे किंवा सोफ्यावर बसणे ही लिव्हरसाठी सर्वात मोठी चूक आहे. नियम, रात्रीच्या जेवणानंतर फक्त 10 मिनिटे घरामधील किंवा गॅलरीत चला.
यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि लिव्हरला अतिरिक्त चरबी साचत नाही. मित्रांनो, लिव्हर हा आपल्या शरीराचा असा अवयव आहे जो 90% खराब होईपर्यंत तक्रार करत नाही. त्यामुळे मला काहीच त्रास नाही या भ्रमात राहू नका. आता मला कमेंटमध्ये एक प्रामाणिक उत्तर द्या. तुमच्या घरात रोजच्या जेवणात कोणतं तेल वापरलं जातं, रिफाईंड की घाण्याचं? तुमची एक कमेंट वाचून कदाचित दुसरी एखादी आई किंवा बहीण आपल्या कुटुंबाचं आरोग्य वाचू शकेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वाचा वाटला असेल, तर आपल्या अशा नातलगांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जे बाहेरच्यांना जास्त खातात. तुमची एक शेअर केलेली माहिती कोणाचे तरी प्राण वाचवू शकते.